विदर्भ महाराष्ट्र राज्यातला एक महत्त्वाचा प्रांत आहे। पौराणिक काळापासून विदर्भाची भूमी अत्यंत पावन आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची मानली गेली आहे। विदर्भ म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाचं सासर। रुक्मिणी विदर्भाची राजकन्या होती आणि विदर्भ राजामुळेच या भूमीला विदर्भ म्हटलं जात असावं। यावरून या भूमीची प्राचीनता लक्षात येते। निव्वळ पौराणिकच नव्हे तर ऐतिहासिक दृष्टीने सुद्धा विदर्भ खूप महत्त्वाचा मानला जातो आणि वर्धा जिल्हा म्हणजे त्याचं जिवंत उदाहरण आहे। वर्धा नदीमुळे या जिल्ह्याला वर्धा म्हणून ओळखलं जात असलं तरी आज वर्ध्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखलं जातं। वर्धा जिल्ह्यातला महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम जगप्रसिद्ध आहे। महात्मा गांधींचे साबरमती आश्रमानंतर सेवाग्रामला वास्तव्य होते। 1936 ते 1946 या 10 वर्षांच्या काळात अनेक राजकीय घडामोडींचा सेवाग्राम आश्रम साक्षीदार आहे। सेवाग्रामात प्रवेश केल्या क्षणी भारावून जायला होतं, रोमांच उभे राहतात। अत्यंत रम्य पवित्र असलेलं हे ठिकाण आपल्या मनाचा ताबा घेतं। इथले अनेक वृक्ष बापूजींनी स्वतः लावले आहेत। या वृक्षाच्या छायेत वावरताना बापूजींचा प्रेमळ आशीर्वाद आपल्यावर आहे याची सतत जाणीव होते। महात्मा गांधींनी अहिंसक क्रांतीसाठी अविरत लढा दिला। 1940 पर्यंत भारतीय मनात क्रांतीचं बीज पूर्णपणे पेरलं गेलं होतं। 1941 मध्ये सेवाग्राम मध्येच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होऊन भारत छोडो या आंदोलनाचा प्रस्ताव मंजूर झाला आणि सेवाग्राम आश्रमातूनच भारत छोडो आंदोलन निर्धाराने लढवले गेले। भारत मातेचे सुपुत्र राष्ट्रपिता महात्मा गांधी, परमपूज्य बापूजींचा पावन परिसस्पर्श इथे अजूनही जिवंत आहे। आश्रमात अजूनही बापूजींच्या अनेक वस्तू निष्ठेने सांभाळल्या गेल्या आहेत। बापूजी प्रार्थनेला बसण्याचं ठिकाण, तसेच बापू कुटी, कस्तुरबा निवास, महादेव कुटी अशा अनेक वास्तू अजूनही इथे आहेत। पर्यटक भक्तिभावाने त्याचं दर्शन घेतात, नतमस्तक होतात। गांधीजी इथे 10 वर्ष राहिले, 36 ते 46। आता त्यांच्या मागे इथे काही लोक आहेत, काही साधक म्हणून आहेत 8-10 जण। आणि इथे दोन जे त्यांच्यावरची जे काम चालतं, सकाळची पहाटेची प्रार्थना,
संध्याकाळची प्रार्थना, दुपारला एक सूत्र मौन कथा ही असते. सगळे कार्यकर्ता इथे येऊन कथाही करतात. आणि इथले जे लोक आहेत, इथे शेती आहे, गोशाळा आहे आणि भावल्या वेळात ते काम करतात. एक सगळं तर सामूहिक किचन आहे, रसोडा आहे, तिथे इथली मंडळी तिथे जेवतात. आणि लागूनच एक नई तालीम परिसर आहे, नई तालीम संस्था, ही सुद्धा गांधीजींनी काढलेली बेसिक. हा वर्धेजवळून हा सेवाग्राम 8 किलोमीटर अंतरावरती आहे. गांधीजी इथे 1936मध्ये तिथून चालत आले. त्यावेळेला वाहनं किंवा रोड रस्ता काही नव्हतं, अगदी छोटंसं गाव, 400 लोकांची वस्ती होती. आता सगळे मेडिकल कॉलेज सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे, मोठे गाव आहे. आणि त्यांची जी शिष्य होती मीरा, मिस लेट तिचं नाव, मीरा आश्रयाच्या राहणारी ती. सुरुवात हे गाव तिने निवडलं. आणि गांधीजी जे इथे आले ते जमनालाल बजाज यांच्या बोलावण्यावरून आले. गांधीजी जेव्हा साबरमती आश्रम सोडला तेव्हा प्रतिज्ञा केली होती की मी आता या आश्रमात परत येणार नाही, स्वराज्य मिळाल्याशिवाय. तेव्हा मग ते वर्धेला त्यांनी बोलावलं. त्याच्यानंतर ही इथे आश्रमाची स्थापना झाली. आणि मग 16 जून 1936ला गांधीजी आले. आणि मग हळूहळू कस्तुरबांचा एक कुटी झाली. गांधीजी ही कुटी जी आहे, बापू कुटी मुख्य, ही मीराबाईंनी आपल्या स्वतःकरता बांधली होती. आणि गावातल्या मुलांना सूत कातणं आहे, पिळू तयार करणं आहे, त्यांचा देशाभिमान जागृत करणं आहे की आपला देश इतक्या वर्षापासून गुलामीत आहे, आपण सगळ्यांनी जागृत व्हायला पाहिजे. ज्यावेळेला या आदिनिवासमध्ये फार गर्दी झाली तेव्हा मग गांधीजींना तिने सांगितलं तुम्ही इकडे या. मग गांधीजी इथे 1.5 वर्ष राहिले. इथे अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाची स्थापना झाली. वर्धा रिसर्च इन्स्टिट्यूटने गांधीजींची कल्पना साकार केली आहे. हाताने कागद तयार करणे, साबण बनवणे, तेलघाणी, मातीची भांडी बनवणे अशा अनेक उपक्रमांद्वारे बहुजन समाजाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला जातो. महात्मा गांधींचा अंतिम कार्यकाळ सेवाग्रामात व्यतीत झाला. साधू संतांनी दिलेली अहिंसेची शिकवण त्यांनी दिली. अशा या महान राष्ट्रपुरुषाची ही भूमी म्हणजे संतभूमीच होय, एक तीर्थयात्राच होय. म्हणून इथली पावन धूळ माथ्यावर लावण्यासाठी सेवाग्रामला यायलाच हवं. वर्धा जिल्ह्यातलं आणखी एक पावन स्थळ म्हणजे पवनार. महात्मा गांधींचे निस्सीम भक्त आणि थोर समाज सुधारक श्री विनोबा भावे यांचा आश्रम इथे आहे. वर्धा शहरापासून नागपूरच्या दिशेला 9 किलोमीटर अंतरावर धाम नदीच्या किनारी हे मनोरम ठिकाण आहे. 1938 साली विनोबाजी प्रथम इथे राहण्यासाठी आले. भगवद्गीतेत शब्द आला आहे परमधाम. शिवाय धाम नदीचा हा परतीर. विनोबाजींनी इथेच आश्रम स्थापन केला आणि त्याचं नाव ठेवलं परमधाम आश्रम. ...1951 मध्ये भूदान पदयात्रेसाठी निघेपर्यंत विनोबाजींनी या ठिकाणी वास्तव्य केलं. 1940 मध्ये गांधीजींनी व्यक्तिगत सत्याग्रहातील पहिला सत्याग्रही होण्याचा मान विनोबाजींना दिला. तो पवित्र सत्याग्रह त्यांनी या स्थानापासूनच सुरू केला. विनोबाजींनी भगवद्गीतेवर गीताई नावाचा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला. आजही तो समाज मनाला मार्गदर्शक आहे. इस आश्रम का नाम ब्रह्म विद्या मंदिर है और ये आश्रम विनोबा जी ने साधक स्त्रियों के लिए खोला है. अब स्त्री यानी केवल गृहस्थाश्रम, इसलिए हजारों सालों के बाद विनोबा जी ने स्त्रियों को ब्रह्मचर्य का अधिकार दिया और उनके लिए ब्रह्म विद्या का दरवाज़ा खोल दिया. तो ब्रह्मचर्य यहाँ का पहला सिद्धांत है और 25 ब्रह्मचारी बहनें यहाँ की सदस्य हैं, कुछ अन्य बहनें भी हैं. इस आश्रम का दूसरा उद्देश्य है कि स्त्री शक्ति जगे. तो स्त्री शक्ति यानी तारिणी शक्ति. जो क्रिएटर होता है वो अपनी क्रिएशन का रक्षा करता है, डिस्ट्रक्शन नहीं. सारे प्राणियों में जब खतरा होता है तो नर भाग जाता है, मादा मरने तक बच्चे को हाथ लगाने नहीं देती है. तो देव अदृश्य है, उसकी जो दृश्य प्रतिनिधि है
जिसके कारण ये संसार की रचना चल रही है वो जननी है। तो मानव के नाते स्त्री पुरुष दोनों समान हैं, लेकिन देव ने स्त्री को जो काम दिया है ये कठिन भी है और महान भी है। अब आश्रम जो होते हैं जीवन की आध्यात्मिक प्रयोगशालाएं होती हैं, तो युगानुकूल 2 परिवर्तन मैंने इस आश्रम में किए हैं। एक तो इस आश्रम में कोई मंत्री या कोई अध्यक्ष या कोई संचालक नहीं है। प्रेम और विचार की शक्ति की बराबरी करने वाला दुनिया में कोई शस्त्र नहीं, दुनिया में कोई सरकार नहीं, दुनिया में कोई संस्था नहीं। ये सर्वोपरि शक्ति प्रत्येक मनुष्य में, और प्रत्येक मनुष्य महान बनने की शक्यता और संभावना लेके पैदा हुआ है, और वो महान बने इसे इस आश्रम में पूर्ण स्वतंत्रता और समानता है। तो विनोबा जी का सूत्र है, महत्वपूर्ण है, जाति, भाषा, पक्ष, प्रदेश और धर्म, इन सब भेदों का अंत यानी सर्वोदय। तो यहाँ सामूहिक साधना है। सामूहिक साधना यानी क्या कि सब मिलके आगे बढ़ो, ये यहाँ की फंक्शनिंग है। तो ये जो प्रेम और विचार की शक्ति है, इसी शक्ति का प्रादुर्भाव जन आंदोलन में किया गांधी जी ने, विनोबाई ने। गांधी ने स्वतंत्रता दिलाई और विनोबाई ने सिद्ध कर दिया कि प्रेम और विचार की शक्ति से भूदान मिल सकता है। 45 लाख एकड़ भूमि मिली विनोबा जी को। दूसरा आखिरी पॉइंट है, जब तक मैं देह से अन्न खा रही हूँ तब तक देह से अन्न उत्पादन करके देह का निर्वाह करना ये सच्चाई की कमाई है। और सच्चाई की कमाई खाएंगे तो ज्ञानवान और तेजस्वी बनेंगे, क्योंकि जैसा अन्न वैसा मन। दूसरी बात ये पूंजीवादी वृत्ति है कि मैं बुद्धि से कमाऊं और मजदूर काम करें। पूंजीवाद का परिणाम है साम्यवाद, आतंकवाद, नक्सलवादी, गुंडागिर्दी, मारकाट, शोषण और अन्याय। उसका कारण है वर्ग भेद और विषमताएँ। तो जीवन का शाश्वत मूल्य है, हर देहधारी राष्ट्रपति और प्रधानमंत्री भी यदि शरीर श्रम करके अपने देह को निर्वाह करेंगे तो समाज की विषमताएं, भेदभाव मिटेंगे, तो दुनिया में शांति के अलावा क्या बचेगा। परमधाम आश्रमातील भरत राम मंदिर हे तर एक आध्यात्मिक अनुभव देते। 1938 मध्ये शेतीसाठी जमीन खोदत असता भरत राम भेटीचा प्रसंग दर्शवणारी एक सुंदर मूर्ती विनोबांच्या हाती लागली। सुमारे 1500 वर्षांपूर्वी या ठिकाणी एक भव्य राम मंदिर होते असे सांगितले जाते। त्यापैकीच ही मूर्ती आहे। भक्ती, वैराग्य यासारख्या गुणांचा आदर्श चित्रित करणारी ती मूर्ती ईश्वरी संकेत मानून विनोबाजींनी तिची प्रतिष्ठापना केली। तेच येथील भरत राम मंदिर। इतरही अनेक मूर्ती आणि मूर्तींचे भग्नावशेष इथे मिळालेले आहेत। महाराष्ट्र दर्शन नागपूर म्हणजे विदर्भातलं सर्वात मोठं औद्योगिक शहर। स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर मध्य प्रदेशाची राजधानी होती। आज महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरलाच मान आहे। आज नागपूर सर्वांगाने प्रगतीपथावर झेपावत असलं तरी काळाची पावलं निहाळत येणाऱ्या प्रवाशाला नागपूरचं एक आगळंच स्वरूप दिसेल। इतिहासाने नागपूरला दिलेली चिरंतन आदरशीलतेची आणि विशाल दिलेरीची खूण मनोमन पटेल। मान उंचावून पाहिल्यास प्राचीनता, ऐतिहासिकता आणि अर्वाचीनता यांचा सुरेख संगम इथेच झाल्याचा त्याला दिसेल। रामयुगात नागपूर दक्षिण कोसल म्हणून ओळखलं जात असे। प्राचीन युगात अभीर, मौर्य, गुप्त, आंध्र, राष्ट्रकूट आणि चालुक्य आदी राजांनी या भागावर स्वामित्व गाजवलं। तर 1743 मध्ये नागपूर येथे मराठ्यांच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा श्री रघुजी भोसले यांनी केला। या नगरीत अनेक पुरातन मंदिरं असून अजूनही पुराण संपन्न खुणा मिरवताना आढळतात। नागपुरातील श्री संकटमोचन बडे हनुमान मंदिर याची साक्ष देतं। नागपुरात हनुमंताची एकूण 24 पुरातन मंदिरं आहेत। भयापासून मुक्ती, संकट निवारक आणि आत्मविश्वासाची ज्योत निर्माण करणारी देवता म्हणजे हनुमान। श्री संकटमोचन बडे हनुमानाची शेंदूर चर्चित उग्र मूर्ती याचा साक्षात्कार देते आणि आपण सहज श्रद्धेने या अलौकिक शक्तीपुढे नतमस्तक होतो। या परिसरातच श्री राम लक्ष्मण सीतेचे अत्यंत टुमदार आणि प्रसन्न वातावरणाचे मंदिर आहे। इथल्या निसर्ग सौंदर्याने भारावून जायला होतं आणि गाभाऱ्यातल्या लक्ष्मण, श्रीराम आणि सीतेच्या मूर्ती बघून तर मन आनंद सागरात डुंबायला लागतं।
नागपुरातील आणखी एक अलौकिक सौंदर्याचं आणि आगळं वेगळं मंदिर म्हणजे रामदेव बाबा मंदिर. या मंदिराचा परिसर सुद्धा अत्यंत लोभसवाणा आहे. मंदिर प्रशस्त असून संगमरवरात आहे. विशाल गाभाऱ्यात असलेली श्री रामदेव बाबांची मूर्ती लक्ष वेधून घेते. सुवर्णालंकार आणि चांदीच्या महिरपातील ही मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि पवित्र आहे. यहाँ हर साल उत्सव होते हैं भादवा में और माघ में. भादवे में बाबा का जन्मोत्सव मनाया जाता है 10 दिन का, और माघ में भी 10 दिन का जन्मोत्सव मनाया जाता है. दिवाली के 10 दिन के बाद बहुत बड़ा विशाल एक अन्नकूट होता है जिसका कहते हैं महाप्रसाद. कम से कम पूरे नागपुर के 15-20 हज़ार लोग इस प्रसाद में प्रसाद लेने के लिए आते हैं. यहाँ दोनों समय सुबह और शाम 7:30 बजे आरती होती है. ये एक पहाड़ी के ऊपर मंदिर है और ये मंदिर बहुत प्राचीन मंदिर है और बहुत चमत्कारी मंदिर है. इस ट्रस्ट के द्वारा एक कॉलेज संचालित होती है, रामदेव बाबा कमला नेहरू महाविद्यालय इंजीनियरिंग कॉलेज. यवतमाळ शहर विदर्भातील एक महत्त्वाचं शहर आहे. यवतमाळ पासून राज्य महामार्ग क्रमांक 7A ने नागपूरच्या दिशेने 23 किलोमीटर अंतर पार पाडल्यावर तालुका ठिकाण असलेले श्री क्षेत्र कळंब हे गणेशपीठ आहे. बस स्थानकावरून उत्तरेकडे जाताच आपण थेट श्री चिंतामणीच्या दरबारात हजर होतो आणि प्रथमदर्शनीच आश्चर्यचकित होतो. कारण रस्त्यावरून प्रवेशद्वार दिसायचे तो दिसतो कळस. कारण हे मंदिर गावाच्या सर्वसामान्य पातळीपासून 35 फूट खोल आहे. मोठमोठ्या 29 दगडी पायऱ्या उतरून खाली जाताच प्रथमदर्शनी श्री गणेश कुंड दिसते आणि त्यापुढे श्री गजाननाची भव्य मूर्ती. श्री चिंतामणीचे मंदिर हा प्राचीन शिल्पकलेचा एक वेगळाच नमुना आहे. गावापासून 35 फूट खोल असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी 3 प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी उत्तराभिमुख मार्ग अधिक लांबरुंद असल्यामुळे वरून पाहिल्यास मंदिर हे शिवलिंगाच्या आकाराचे भासते. श्री चिंतामणीची मूळ मूर्ती संगमरवरी आहे. ही मूर्ती उत्खननात सापडली असून अत्यंत जागृत म्हणून ओळखली जाते. 21 महाक्षेत्र जे आहेत त्या 21 महाक्षेत्रामध्ये 3.5 मुख्य क्षेत्र आहेत. तर त्या 3.5 मुख्य क्षेत्रामध्ये कळंब, आधासा सावनेरजवळ आहे, त्यानंतर चिंचवड आणि वर्धा रोडवर शेलूच्या पलीकडे केळझर म्हणून एक क्षेत्र आहे, ते अर्धपीठ. तर हे 21 महाक्षेत्रामध्ये हे 21 क्षेत्र जे आहेत त्याच्यामध्ये 3.5 मुख्य क्षेत्रे जे आहेत त्याच्यामध्ये हे कळंब असं एक मुख्य क्षेत्र आहे. चिंतामणीचा उत्सव जो होतो तो माघ शुद्ध प्रतिपदा ते षष्टीपर्यंत असतो. त्यावेळेला इथे देवस्थानचे सर्व विश्वस्त लोक या ठिकाणी असतात. त्यांच्या सर्व या ठिकाणी कीर्तन, भजन, पूजन, अर्चन जे काही आहे ते त्या पद्धतीने दरवर्षी 6 दिवसपर्यंत षष्टीला काला असतो आणि त्या कालाहून मग त्याची सर्व प्रक्षाळ पूजा होऊन मग ते सांगता होते. ते स्वानंद माया श्रित देहधारी चिंतामणिश्चित्त मलपिहारी देवेंद्र दौर्भाग्य विनाशकारी सौभाग्य दस्तस्य च तत्प्रतिष्ठः. देवराज इंद्राला शापमुक्त करून स्वतःच्या पदच्युत स्थानी पुनर्स्थापना करण्याची अलौकिक क्षमता असणारे हे वैदर्भीय जलश्री गणेश तीर्थ यांच्या दर्शनाशिवाय आपली तीर्थयात्रा पूर्ण होऊ शकत नाही. निर्भय मन कला गुणांचे तू विचार धन कला गुणांचे तू विचार धन गुणगान तुझे गातो तव चरणी वंदितो विघ्नहर्ता श्री गणपती तव चरण